नमस्कार. काल माझ्या ओपीडीमध्ये एक 77 वर्षाचे आजोबा आले होते आणि ती जी लक्षणं सांगत होते ती सगळी प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याची लक्षणं होती आणि ते सांगताना ते कचवचत होते. म्हणजे त्यांना कसं तर वाटत होतं की मी ह्या मुलीला कशी लक्षणं सांगू, मला काय होते काय नाही ते. मग त्यांच्या लक्षणांवरून मी प्रोस्टेट ग्रंथी त्यांना असू शकते असं त्यांना सांगितलं. तर प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे काय आहे हे पहिलं सगळ्यांना सांगते. तर प्रोस्टेट ग्रंथी ही मानवी जननेंद्रिय आणि मूत्ररोग संस्थेचा एक भाग असतो. त्याचा आकार साधारणतः 4 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर असू शकतो आणि वजन 30 ग्रॅम इतकंसंच असू शकतं. पण वयाच्या 50 नंतर त्याची वाढ होऊ शकते. म्हणजेच प्रोस्टेट ग्रंथी जर वाढली तर त्याचा वाढलेला भाग हा मूत्रनलिकेवरती दाबला जातो आणि तिची लक्षणं ही दिसू शकतात. तर याची लक्षणं काय आहेत तर ड्रिबलिंग मॅच्युरेशन म्हणजे थेंब थेंब लघवी होणं, रात्री जास्त लघवीला येणं किंवा लघवी करताना प्रेशर देऊन लघवी करायची वाटते किंवा हिमॅच्युरिया म्हणजे काय तर लघवीतून रक्त पडतं, लघवी लागल्यानंतर लगेचच जावं लागतं. ही सगळी लक्षणं प्रोस्टेट ग्रंथीची आहेत आणि लघवीला जाऊन आल्यानंतरसुद्धा लघवी पोटात साठली आहे असं त्या व्यक्तीला वाटतं. तर ह्या प्रोस्टेट ग्रंथीची ट्रीटमेंट काय आहे तर जर ते थोड्या प्रमाणात असेल तर आपण औषधं देऊन त्या वाढलेल्या ग्रंथीचा भाग हा कमी करू शकतो. आणि समजा औषधं घेऊनसुद्धा त्यामध्ये काहीही फरक दिसत नसेल तर शस्त्रक्रिया केली जाते आणि ती छोटीशी शस्त्रक्रिया असते. म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचा जो वाढलेला भाग असतो तो भूल देऊन कट केला जातो. तर याचे निदान कोणत्या पद्धतीनं होतं तर सोनोग्राफी केली जाते किंवा रक्तामधल्या PSA टेस्ट म्हणून असते ती एक केली जाते किंवा सिरम अल्कलाइन फॉस्फेटेट्स याच्यावरून आपल्याला प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे की नाही ते कळतं आणि लवकरात लवकर याची उपचार केला जातो आणि सगळ्या लक्षणांपासून आपल्याला सुटकारा मिळतो. मग ही सगळं जे काय आहे ते मी त्या आजोबांना समजावून सांगितलं. आजोबा खुश होऊन घरी गेले आणि घरी जाताना मला सांगून गेले की मी माझ्या मुलाला ही सगळं लक्षणं सांगेन आणि मॅडम म्हणजे तुम्ही मला काय सांगितलं ते सुद्धा सांगेन आणि मी उपचार घेईन. त्यामुळे प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुषांमध्ये 50 पुरुषांमध्ये तर कॉमनच आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य उपचार घ्या. धन्यवाद.